नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं एक झटपट होणारं असे एक गोडाचा पदार्थ बनवणार आहे। त्याला तुम्ही इथं गॅस सुद्धा पेटवायची गरज नाहीये, लगेच 1-2 मिनिटात किंवा 1 मिनिटात म्हटलात तरी चालेल। तर 1 मिनिटात बनणारी आज इथं मी एक स्वीट रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला फक्त इथं एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं किंवा 1 चमचा एवढं बदाम किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे घालू शकता। काजू, बदाम, पिस्ता, आणखीन तुम्हाला जे काही घालायचं असेल तर ते घालायचं आहे। आणि त्यासोबत ह्याच्यामध्ये 1 किंवा 2 असं इलायची इथं सोलून घालायची आहे। त्याचबरोबर 1-2 चमचा मी इथं साखर घातलेला आहे आणि मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता बारीक होऊन आलेला आहे। आणि त्याचसोबत आता ह्याच्यामध्ये खवा घातलेला आहे। खवा किंवा पनीर इथं वापरू शकता। तर एक अर्धी वाटी मी इथं खवा आहे तो वापरलेला आहे। खवाऐवजी तुम्ही इथं पनीर सुद्धा वापरू शकता। आणि त्यासोबत साखर आहे तो तुम्ही इथं थोडंसं जास्त घालायचं आहे। हिरवा कलर मी याच्यामध्ये घातलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल, केसरी कोणताही कलर आहे तो घालू शकता। आणि मिक्सरला आणखीन 1 मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं घट्ट हे झालेलं आहे। आणि त्यानंतर मिक्सरच्या भांडीमधलं सगळं आहे तो सारण काढायचं। अशा पद्धतीचं गोल आकाराचे 8 ते 10 बॉल तयार करून घ्यायचे आहेत छोटे छोटे। त्यानंतर इथं एक दुसरं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये साधारण 1-2 चमचे एवढं मलाई घ्यायचं आहे। जे आपण दूध गरम केल्यावरती जे साय येतं ते साय घ्यायचं आहे। आणि हे साय आहे तो आपल्याला इथं ताजंच पाहिजे आहे, खूप जुनं असं नको आहे। तर त्याला असं पहिलं चमच्याने सगळं असं मेल्ट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। दूध तुम्ही 1 वाटी किंवा अर्धी वाटी घेतलं तरी चालेल। आणि दूध आहे तो गरम सुद्धा केलेलं नाहीये, थंडच आहेत। आणि त्यासोबत इथं कंडेन्स्ड मिल्क सुद्धा घालू शकता किंवा हे घालायचं नसेल तर तुम्ही साखर आहे तो मिक्सरला लावून बारीक करून घालू शकता। आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यासोबत मी इथं ब्रेड घेतलेले आहेत, साधारण 3 ते 4 ब्रेड घेतलेले आहेत। आणि त्याचबरोबर तुम्ही इथं कोणताही ब्रेड सुद्धा घेऊ शकता। कलर आहे तो फक्त हे व्हाईट ब्रेडने आपले जे रेसिपी बनवणार आहोत ते असं व्हाईट असं छान पांढरे दिसतील, म्हणून मी इथं पांढरे ब्रेड आहेत तो घेतलेला आहे। त्यानंतर हे जे आपण साय आणि दूध घालून सगळं मिक्स केलेलं होतं त्यामध्ये असं ब्रेडचं कडे काढून हे असं बुडवून घ्यायचं। आणि त्यानंतर जे काही दूध वगैरे असेल ते असं काढून घ्यायचं आहे। खूप जास्त असं घट्ट नाही काढून घ्यायचं दूध, म्हणजे पिळून नाही घ्यायचं घट्ट। आणि त्यानंतर हे मध्यभागी हे जे रोल करून ठेवलेले आहोत तर ते ह्याच्यामध्ये ठेवून असं लाडूसारखं वळून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं हे झटपट होणारं किती सोपं आहे। कोणाला लहान मुलांना वगैरे हे खूप आवडेल आणि झटपट 1 मिनिटात हे तयार होणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं नक्की करा। तर सगळे 1 ब्रेड आहेत त्याला असं दुधामध्ये बुडवून घ्यायचं। त्यानंतर त्यातलं थोडंसं दूध असं बाजूला काढून हे रोल ठेवायचं आणि गोल असं लाडू सारखं याला वळून घ्यायचं आहे। तर हे 8 मी इथं लाडू आहेत तो असं करून घेतलेले आहेत किंवा मिठाई तुम्ही म्हणू शकता, त्याला असं वळून घेतलेला आहेत। आणि त्यासोबत हे जे दूध आणि मलाई आपण मिक्स करून ठेवलेलं होतं ते अजून राहिलेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला ह्याच्यावरच इथं घालायचं आहे। तर ते सगळं असं घालून घेतलं आणि त्यानंतर चांदीचं वर्क लावायचं ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी चालेल। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं नक्की घरात पहा। आणि ह्याच्यावरती ड्रायफ्रूट सुद्धा असं टाकून घ्यायचं आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते हे कट करून, खूप छान असं झालेले आहेत आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहेत। 1 मिनिटात तयार होणार ही आपलं स्वीट रेसिपी तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।